हॅलो एव्हरीवन, कशा सर्व. आय होप एकदम मस्त असणार आहे. आपण सेट एक्झामबद्दल मी आज टॉपिकवर नाही घेणार आहे. सेट एक्झाममध्ये काय बघा चेंजेस झाले आहेत. ओके, जे स्टुडंट आता एक्झाम देणार त्यांच्यासाठी थोडं डेट वगैरे वाढवण्यात आलेली, ते आपण थोडं बघूया ती त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं. ठीक आहे, त्यांचे काही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक आउट करू शकता. आता बघा जी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आपली MS2 सेट एक्झाम पुणे विद्यापीठाकडून होते, बरोबर की नाही. तर त्यामध्ये त्यांचे काही जी आपली 26 जुलै होती ना डेट पेपरसाठी, तर ती पुढे त्यांनी सरकवली. तर ते बघा त्यांनी काय सांगितलं आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेट परीक्षा विभाग हा महाराष्ट्र शासनाची नोडल एजन्सी तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यापीठ आणि वरिष्ठ महाविद्यालय सहाय्यक प्राध्यापक पदाची पात्रता परीक्षा घेण्याकरिता प्राधिकृत विभाग आहे. 26 जुलै 2026 रोजी 41 किती नंबरची होती 41 सेट परीक्षेचे आयोजन सेट विभागामार्फत महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांकरता करण्यात आले होते. पण ते आता परंतु दिनांक 26 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवा भरतीकरता विविध विषयांच्या परीक्षा आयोजित केल्या आहे. तर तुमच्या जे 26 जुलै जी डेट होती त्याच्यावरती बाकीचे बघा काहींचे जे काही MPSC वगैरे जे काही विद्यार्थी होते ते पण एक्झाम देण्यासाठी होते, ती डेट होती. म्हणून मग त्यांनी ते पण लक्षात घेतलं आहे की त्या दिवशी म्हणजे काही दुसरे विषयांचे पेपरसुद्धा आहे. म्हणून दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही एकाच परीक्षेला उपस्थित राहता येईल, त्यामुळे त्यांचे नुकसान होईल हा एक त्यांनी पॉईंट मांडलेला आहे. आणि जी 7 जुलै 2026 ते 25 जुलै 2026 या काळात जे आषाढी वारीचे आयोजन असल्यामुळे 26 जुलै रोजी परीक्षा घेतल्यास वाहतुकीची गैरसोय होऊन परीक्षा नियोजन आणि परीक्षार्थी वेळेस परीक्षा पोहोचण्यास गैरसोय निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे. बघा त्यांनी हे दोघी पण टॉपिक त्यांनी मांडलेले आहे की एक तर आपलं आषाढी वारी तो एक आहे आणि एक म्हणजे एकाच दिवशी पेपर असल्यामुळे तो एक प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि या दोन्ही पार्श्वभूमी दिनांक 26 जुलै 2026 रोजची सेट परीक्षा जी आहे ती काय केली त्यांनी करण्याबाबत विद्यार्थ्यांची जे पण विद्यार्थी त्यांना जे लेटर वगैरे लिहिले आहेत त्यांनी मग ती आता निवेदन जे प्राप्त झाले आहेत त्यांना, तर त्याच्यानुसार त्यांनी ती डेट जी आहे ती पुढे ढकलली. ठीक आहे, म्हणजे सोबत जी 26 जुलै 2026 रोजची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा व आषाढी वारी यापासून विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन कोणताही विद्यार्थी सेट परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी 26 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या सेट परीक्षेची संभाव्य तारीख 6 सप्टेंबर 2026 अशी जाहीर करण्यात येऊन त्यांनी फक्त 6 सप्टेंबर ही डेट तर जाहीर केली आहे. याबाबत काही शैक्षणिक गैरव्यवसाय अथवा अडचणी म्हणजे त्यांनी हे पण सांगितलं की आपण ती जी एक्झाम आहे ती 6 सप्टेंबरला घेऊ असं त्यांनी जास्त संभाव्य व्यक्त केलेलं आहे. ठीक आहे, आपल्याला ते 15 दिवसामध्ये तर कळवतीलच ती जी पण फिक्स डेट असणार आहे ती, पण 6 सप्टेंबर त्यांनी सांगितली. पण 6 सप्टेंबरला पण की नाही सेट टेटचा एक्झाम आहे ते, तर जे विद्यार्थी बसलेले असतील त्यांच्यासाठी पण मग काही एखादं तो पण विचार करतील ते कदाचित. मग 6 सप्टेंबर त्यांनी फक्त जर दर्शवली आहे, जर त्यांनी सगळं जर कंडक्ट केलं की या दिवशी कुठला पेपर आहे तर ती पण डेट थोडी म्हणजे थोडं पण मागे पुढे होऊ शकते. ठीक आहे ना, पण 6 सप्टेंबरच्या पुढेच तुम्ही घेऊन चला. ते 15 दिवस आपल्याला एकदम जी पण डेट असणार आहे ती आपल्याला कळवणारच आहे. ठीक आहे ना, कारण की मुलांना पण गैरसोय होऊ नये म्हणून. तर त्यांनी आधीच सांगितले की ती जी डेट आहे आयोजित करण्याला असलेल्या सेट परीक्षेची संभाव्यता 6 सप्टेंबर देशात आल्यास त्या पडताळून त्यानुसार अंतिम निर्धारित तारीख पुढील 15 दिवसात ते आपल्याला काय करणार आहे वेळापत्रकासहित जाहीर करण्यात येईल. याबद्दल सर्वांनी नोंद घ्यावी. त्यांनी आपल्याला सांगितलं जे की पुढील 15 दिवसात मग ते काय सांगणार आपल्याला कंप्लीट जी पण डेट असणार आहे ती जी पण डेट आहे ती फिक्स आपल्याला कळवणार आहे. कळतं आहे का? म्हणजे तुम्ही 6 सप्टेंबर तर आहेत, जर एखाद्याला त्या दिवशी जर दुसरा कुठला पेपर असेल, मी आता बोलली ना मगाशी ते तो पेपर पण आहे तर त्याच्यामुळे मग ते डेट वगैरे कदाचित पुढे जाऊ शकते. ठीक आहे ना, तुम्हाला भरपूरच दिवस भेटत आहेत अभ्यास करायला, तर सो बेस्ट ऑफ लक. आणि हो त्यांनी बघा काही एक फॉर्मॅट पण दिला आहे की तुम्ही कशाप्रकारे आपली तर ज्यांनी 2 नोंदा वगैरे भरले असतील फॉर्म तर त्यांना विदाऊट लेट वगैरे काही लागले असेल. पण बघा ज्यांनी आता जे स्टुडंट ज्यांना पण पेपर द्यायचे एक्झाम द्यायचे तर त्यांच्यासाठी त्यांनी ऑलरेडी दिलं आहे. जर तुम्ही 13 जुलैपर्यंत भरले होते तर लेट फी तुम्हाला 500 रुपये म्हणजे त्या तुम्हाला ॲड करूनच द्यावे लागले होते, बरोबर की. लास्ट डेट अप्लाइंग द ऑनलाईन विथ द लेट फी त्यांनी ऑलरेडी म्हटलेली आहे 23/7 दिली बघा.
ठीक आहे ना. तिथपर्यंत तुम्हाला लेट फी तुम्हाला म्हणजे तुम्ही देऊ शकता, फॉर्म भरू शकता. अजून पण तुम्हाला डेट आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, लेट फी काय करावं लागणार, द्यावी लागणार. तर 500 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा द्यावे लागणार. ठीक आहे. त्यानंतर सांगितलं की करेक्शन वगैरे तुमचं काही बाकी असेल ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म इन द वेबसाईट, तर तुम्हाला ते 24 जुलैपर्यंत करू शकतात तुम्ही, बरोबर की नाही. तुम्हाला काही असेल, कोणाचं काही ॲड्रेस वगैरे काही व्हॉटएव्हर ज्या काही करेक्शन करायच्या बाकी असतील, तर ते तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला करता येईल 24 जुलैपर्यंत. आणि लास्ट डेट ऑफ द करेक्शन त्यांनी दिलेले एडिटिंग वगैरे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म ऑन द वेबसाईट. त्याच्यानंतर त्यांनी ऑलरेडी म्हटलं की नो रिक्वेस्ट फॉर द करेक्शन इन द ॲप्लिकेशन फॉर्म शॉल बी द एंटाईम 26. त्याच्यामध्ये तुम्हाला करता येणार नाही आहे. आणि तुम्हाला ते वेबसाईटवरती ॲडमिट कार्ड वगैरे वेबसाईटवरती 30/8 तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. आणि डेट सेट एक्झामिनेशन म्हणजे जसं 6 सप्टेंबर त्यांनी दिली आहे. कदाचित ती जर एक्झाम आहे तर मग ती काही दिवस ती पुढे म्हणजे फिक्स नाही आहे, पण ती जाऊ शकते, पुढे मागे जाऊ शकते. ठीक आहे ना. तर सगळ्यांनी लक्षात घ्या आणि सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. ओके. आपला पेपर स्टडी चालूच ठेवा तुम्ही. पेपर फर्स्टला तुम्ही मोस्ट ऑफ करून मार्क्स कवर करू शकता, हे तर तुम्हाला माहिती आहे ना, कारण की तो जनरल पेपर आहे. आणि मोस्ट ऑफ करून सगळ्या विनाचा जवळपास झाला जसं स्टडी, बरोबर की नाही. जे पण 10 चॅप्टर आहेत ते तुम्ही केलेच असतील. ओके. आणि ज्यांचा स्पेसिफिक जो सब्जेक्ट आहे त्याच्यावरती आपला जर सिलेबस वगैरे तर आहेच ऑलरेडी, तुम्ही ऑनलाईन वगैरे सगळे चेकआउट केलेले असतील. तर सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. काही असतील प्रॉब्लेम तर तुम्ही काही क्युरी वगैरे असेल तर तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता.